पाहुयात पुढची बातमी। नाशिक शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी पाहायला मिळते। एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली। बैठकीमध्ये नगरसेवक, उपमहापौर, गटनेते उपस्थित होते। उपमहापौर पदावरून नाशिक शिवसेनेत सध्या संघर्ष पाहायला मिळतो। शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना यावेळी खडे बोल सुनावल्याचं पाहायला मिळतं। आणि याबद्दल आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिकमध्ये शिवसेनेत एक प्रकारची अंतर्गत गटबाजी पाहायला मिळाली होती। त्यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली। बैठकीमध्ये नेमकं काय काय झालं? पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना काही सूचना देण्यात आल्यात का? खरं तर कल्याणी, मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत जो वाद आहे तो कुठेतरी जे उफाणून एकूणच आल्याचं आपण बघितलेलं आहे। कारण नाशिक महापालिकेचं उपमहापौर पद निवडणुकीवरून हा संपूर्ण जो आहे तो संघर्ष निर्माण झालेला होता। नाशिक शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे हे सुद्धा उपमहापौर पदासाठी इच्छुक होते आणि त्यानंतर विलास शिंदे यांना जी उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर एकूणच तिदमे हे नाराज झालेले होते। ज्या पद्धतीने उपमहापौर पद हे निवडण्यात आलेलं आहे ते प्रोसिजर फॉलो केलं नाही, अशा पद्धतीचा गंभीर आरोप तिदमे यांनी केला। आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट हे नाशिकमध्ये निर्माण झाल्याचं आपण बघितलेलं आहे। आणि या सगळ्या घडामोडीनंतर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या सर्व हे नूतन नगरसेवक, उपमहापौर आणि गटनेता या सगळ्यांना बैठकीसाठी मुंबईमध्ये आमंत्रित करण्यात आलेलं होतं। रात्री उशिरापर्यंत ही संपूर्ण जी बैठक आहे ते जे उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आणि या बैठकीमध्ये कुठल्याही पद्धतीचं गटबाजी करू नका आणि सर्व नगरसेवक संधी दिली जाईल अशा पद्धतीच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत। आणि त्याच पद्धतीने एकत्र मिळून काम करा अशाही पद्धतीचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। किमान या बैठकीनंतर तरी नाशिकमधील शिवसेनेतला अंतर्गत जो वाद आहे तो संपुष्टात येऊन एकत्र हे सगळे लोक काम करतील का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, प्रवीण तिदमेंची नाराजी आता दूर झाली आहे का? त्यांची काही प्रतिक्रिया समोर आली? खरं तर या सगळ्या संदर्भात रात्री उशिरापर्यंत मुंबईमध्ये बैठक झालेली आहे। अगदी 1 ते 2 वाजेपर्यंत ही बैठक चालली अशा पद्धतीची सूत्रांची माहिती आहे। अद्याप हे सगळे लोक जे काल मुंबईला गेलेले होते ते नाशिकमध्ये आलेले नाही आहेत, त्यामुळे या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया अद्याप कळू शकलेली नाहीये। पण एकत्र राहून हे काम करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। कारण मागच्या काही दिवसांपासून 2 गट शिवसेनेमध्ये हे निर्माण झालेले होते आणि त्या संदर्भात ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये सर्व नगरसेवकांना आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत, एकत्रितपणे काम करा। किमान या बैठकीनंतर तरी आता हे सगळे लोक एकत्रित काम करतील का हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे नाशिकमधले शिवसेनेचे पदाधिकारी आता एकत्र काम करतील का याकडेच लक्ष असणार आहे।